नमस्कार, मी अक्षरा नायक माध्यमिक विद्यालय पणा येथे शिकत आहे. मी आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विकसित भारत विश्व 2025 अंगी सहभाग घेतला आहे. आमची थीम आत्मनिर्भर आणि समस्या निराकरण असून मी पाणी शुद्धीकरण प्रकृती या विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या इथे टीमचे नाव सावित्रीबाई फुले असून यामध्ये सहभागी विद्यार्थी मी स्वतः अक्षर पांढरा याकरिता आम्हाला मार्गदर्शक म्हणून श्री तायडे सर, श्री डी.बी. सरकटे सर, श्री एस.बी. ससाने सर, श्री इंगोले सर, श्री आर.एम. राठोड सर, श्री पी.डी. राठोड सर, एस.ए. पतंगे सर. तर मी पाणी शुद्धीकरण प्रकृती या विषयी माहिती सांगणार आहे. पाणी शुद्धीकरण प्रतिकृती साहित्य पृष्ठभाग ग्लास स्ट्रॉ मोठे दगड छोटे दगड रेती कोळसा कापूस कॉटन कृती पृष्ठाची उतरत्या पाण्याची प्रकृती तयार करावी. प्रत्येक पायावरती ब्रेक ग्लास ठेवावा. पहिल्या ग्लास मध्ये मोठे दगड, दुसऱ्या ग्लास मध्ये छोटे दगड, तिसऱ्या ग्लास मध्ये रेती व कोळसे, चौथ्या ग्लास मध्ये कापूस ठेवावा. प्रत्येक ग्लास कापूस ठेवावा. प्रत्येक ग्लासला दर सर्वात वरच्या ग्लास मध्ये गढूळ पाणी टाकावे तर ते पाणी झिरपून खालच्या ग्लास मध्ये शुद्ध पाणी मिळेल. अशा प्रकारची ही जलशुद्धीकरण प्रक्रिया आहे. धन्यवाद. यानंतर ओम इंगळे माहिती सांगणार. मी माझे विद्यालय पणा येथे शिकत आहे. मी आणि माझ्या शाळेतील विद्यार्थी विकसित भारत सहभाग घेतला आहे. आमची थीम आत्मनिर्भर भारत संस्थान असून मी आणि शुद्धीकरण प्रतिकृती या विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या टीमचे नाव सावित्रीबाई फुले असून यामध्ये सहभागी विद्यार्थी मी स्वतः ओम संतोषिंगे या करिता आम्हास मार्गदर्शक श्री तायडे सर, श्री डी.बी. सरकटे सर, श्री एम.बी. ससाने सर, श्री इंगोले सर, श्री शिंदे सर, श्री आर.एम. राठोड सर, श्री पी.डी. सर, श्री एम.एस. तंगे सर. तर मी आणि शुद्धीकरण प्रतिकृती विषयी माहिती सांगणार आहे. कृती पुढ्यांची उत्तरता पायऱ्यांची प्रतिकृती तयार करावी. प्रत्येक पायावर एक ग्लास ठेवावा. पहिला ग्लास मध्ये मोठे दगड, दुसऱ्या ग्लास मध्ये छोटे दगड, तिसऱ्या ग्लास मध्ये रेती व कोळसे, चौथ्या ग्लास मध्ये कापूस